यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालेलं आहे। निलंगा दिवाणी न्यायालयाकडून हे अटक वॉरंट निघालेलं आहे। राज ठाकरेंच्या विरोधात आता निलंगा दिवाणी न्यायालयानं अटक वॉरंट काढलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या विरोधात आता अटक वॉरंट जारी झालेलं आहे। 16 वर्षांपूर्वीच्या आंदोलनाप्रकरणी हे आता वॉरंट निघालेलं आहे। राज ठाकरेंना कोर्टात हजर राहावं लागणार आहे। संदीप भोसले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। संदीप, नेमकं प्रकरण काय होतं? राज ठाकरे हे वॉरंट निघाल्यामुळे आता निलंग्यात येऊन न्यायालयात हजर राहणार आहेत का? नक्कीच आपण जर पाहिलं तर 16 वर्षापूर्वी राज ठाकरे यांच्या आणि काही 8 कार्यकर्त्यांवरती इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। लातूरच्या उदगीर मोड या ठिकाणी बसची जाळपोळ केली आणि तोडफोड केली या प्रकरणी 16 वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांना निलंगा कोर्टात इथे हजर राहण्यासाठी नोटीस आली होती। त्यावेळी त्यांना राहावं देखील लागलं होतं हजर। मात्र आता तब्बल 16 वर्षानंतर राज ठाकरे यांना पकड वॉरंट जे आहे ती न्यायालयाने जारी केलेलं आहे। ओके, धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 16 वर्षांपूर्वीच्या आंदोलनाप्रकरणी आता हे अटक वॉरंट जारी झालेलं आहे।